पुणे मिरज लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगडे येथील शेतकऱ्यांच्या 32 गटामधील 2018 पासून अतिक्रमण करून प्रकल्पाचे काम पूर्ण केले। या जमिनी संपादित करण्याबाबत रेल्वे विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला असून त्यामध्ये सन 2015 ते 2017 या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू आहे। मात्र या जमिनीचे सन 2018 पासून जाहीर नोटीस प्रसिद्ध होईपर्यंत भूसंपादन कायदा 2013 चे कलम 80 प्रमाणे भूभाडे मिळावे अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे। या संदर्भात भूभाडे निश्चितीसंदर्भात संयुक्तरित्या स्थळ पंचनामे करावे, तहसीलदारांनी 30 मे पर्यंत अहवाल सादर करावा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या। या संदर्भात महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, रेल्वेचे अधिकारी आणि प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पार पडली। या बैठकीस खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम ऑनलाईन उपस्थित होते। तसेच बैठकस्थळी प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंग जाधव, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता रमेश पाखरे, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी उत्तम दिगे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे उपस्थित होते। पुणे मिरज लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत मौजे वसगडे येथील बाधित होत असलेल्या शेतजमिनीच्या भूभाडे निश्चितीसंदर्भात अन्याय झाल्याच्या भावनेतून संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले। या प्रकरणी मार्ग काढण्यासाठी ही तातडीने बैठक घेण्यात आली। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी असे सूचित केले। नमस्कार, माझं नाव रजत रवींद्र पाटील। जे आमचं 2 दिवसापूर्वी वसड्यामध्ये जे आंदोलन झालं होतं, आमच्या जमिनीत बसून ठे आंदोलन झालं होतं, त्या अनुषंगाने आमचे आमदार पोलीस कडेगावचे आमदार विश्वजित कदम, आमचे सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रयत्नातून किंवा कलेक्टर साहेबांच्या प्रयत्नातून आज सांगली कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली। आमच्या रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, ADRM, CE, डिप्टी CE सर्व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते। ह्या मीटिंगमध्ये सर्वांच्या या अनुषंगाने असं ठरलेलं आहे की रेल्वेने किती अतिक्रमण केलेलं आहे त्याचा पंचनामा महसूलने करून द्यायचा आहे। ते महसूलने पंचनामा साधारणतः 30 मे पर्यंत पंचनामा करून रेल्वेला कळवायचा आहे। त्यानंतर रेल्वे विभाग तो पंचनामा बघून त्यांनी चेक पडताळणी करून त्यांनी परिपूर्ण प्रस्ताव परत 15 जूनपर्यंत रेल्वे विभागात सादर करायचा आहे। ह्यामध्ये जर रेल्वे विभागाने परत त्यामध्ये काही त्रुटी काढली, परत 15 जूनपर्यंत रेल्वे विभागाने प्रस्ताव सादर केला नाही तर आमची भूमिका परत तीच राहील। आम्ही आमच्या जमिनीमध्ये बसणार आणि त्यावेळी कोणतीही ना मीटिंग ना कोणतीही काय नाही, काहीही आम्ही कुणाचं ऐकणार नाही। त्यावेळी आमच्या भूमिकेवर ठाम असेल आणि सगळा पूर्ण भुईवाड्याचा सरप्रेसेंटचा जोपर्यंत विषय संपत नाही तोपर्यंत आम्ही मूल्यांकन जे झालेलं आहे, मूल्यांकनाचा मोबदलाही आम्ही तोपर्यंत घेणार नाही। दोन्ही आम्ही सोबतच घेऊ अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची आज ठरलेलं मत आहे।